देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानात प्रशासक नेमल्यावरही भाविकांच्या असुविधांमध्ये वाढच झाली आहे. प्रशासक येण्यापूर्वी देवस्थानातील जे विश्वस्त दोषी आहेत त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. तरी संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित CID चौकशी व्हावी, तसेच संभाव्य सरकारीकरण रहित करून मंदिर भक्तांच्या ताब्यात द्यावे, अशी एकमुखी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चाद्वारे करण्यात आली. बाळूमामा हलसिद्धनाथ सेवेकरी संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने आयोजित या मोर्चासाठी 600हून अधिक भक्तांची उपस्थिती होती. मोर्चाच्या अंती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले. हे निवेदन तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे पाठवू असे आश्वासन त्यांनी दिले. या मोर्चात पिवळा भंडारा लावून तसेच घंटा आणि ढोल वाजवत भक्तगण सहभागी झाले होते. शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत हे संत बाळूमामा यांची वेशभूषा करून मोर्चात सहभागी झाले होते. याप्रसंगी नाही होऊ देणार, नाही होऊ देणार, बाळूमामा देवस्थानचे सरकारीकरण नाही होऊ देणार, मशीद आणि मदरसा यांच्यासाठी वक्फ बोर्ड, चर्चसाठी डायोसेशन सोसायटी, तर मग बाळूमामांच्या मंदिराचे सरकारीकरण का? बाळूमामांच्या भक्तांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे, नको शासक, नको प्रशासक, भक्तांना हवेत बाळूमामांचे प्रामाणिक सेवक यांसह देण्यात आलेल्या अन्य घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला.